अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिरात आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जिथं कावडमधून पूर्णा नदी पात्रातून आणलेल्या जलाचा श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला। गांधीधाम येथील पूर्णा नदीच्या घाटावर जल आणण्यासाठी रात्री कावडधारी मंडळ आपल्या पालखी घेऊन गांधीग्राम येथे पोहोचले होते। सकाळी पहाटेपासूनच कावड आणि पालख्या अकोल्यात दाखल झाल्या। मंदिर परिसरात हर हर महादेवच्या गजरांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन अनेक कावडधारी भाविकांनी जलाभिषेक केला। मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाकडून गर्दीचे योग्य नियंत्रण ठेवण्यात आले आहे। श्रावणात दररोज येथे अशीच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते, तर दर सोमवारी विशेष गर्दी पाहायला मिळते। अकोला जिल्ह्यातील अकोला मूर्तिजापूर महामार्गावरील कोळंबी गावाजवळ असलेल्या एका ढाब्याला अचानक भीषण आग लागून मोठं नुकसान झालं। तर या ढाब्यावर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या अवैध साठ्यामुळे आग भडकली असावी अशी चर्चा रंगली आहे। या प्रकरणी धाब्यावर अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणूक करून विक्री होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला असून याच कारणामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे। आगीची घटना मिळताच कोळंबीच्या नागरिकांनी पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान माचंडिका आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य देखील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की कोणते वेगळे कारण आहे हे अद्याप समोर येऊ शकले नाही। तर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे। तर कोळंबी गावाजवळ असलेल्या रॉयल धाब्याला अचानकपणे भीषण आग लागून धाब्यातील सर्व साहित्य बोलेरो पिकअप वाहन जळून खाक झालं। या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। मित्रांसोबत धरण परिसरात सहलीला गेला असताना पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील प्रसिद्ध धोदानी पर्यटन स्थळावर ही घटना घडली। तर मृत तरुण अकोल्यातील रहिवासी होता। मृत तरुण हा अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील रहिवासी होता। तो पातूर तालुक्यातील प्रसिद्ध दोधानी पर्यटन स्थळावर आपल्या मित्रांसोबत गेला होता। मात्र उत्साहाच्या भरात तो खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज आला नाही आणि पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। तर या दोधानी धबधब्यावर यापूर्वी देखील अनेकांचे प्राण गेले आहे। तसेच इथे अनेकदा दुर्घटनाही घडल्या आहे। प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक किंवा कडेकोट बंदोबस्त लावला जात नसल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। या घटनेमुळे वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। तर भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। तर या दुर्दैवी घटनेनं अकोल्याच्या खैर मोहम्मद प्लॉट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अकोल्यातील 64 खेड्यांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे। दहिगाव गावंडे गावात ही जलवाहिनी फुटली। अतिशय जीर्ण झालेली ही पाईपलाईन फुटल्यानं आजूबाजूच्या घरात पाणी घुसलं, त्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झालं, तर शेतात पाणी साचल्यानं शेताचंही नुकसान झालं आहे। अकोला जिल्ह्यातील खांबोरा आणि 64 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जुनी जलवाहिनी शिकस्त झाली असून त्यावर ठिकठिकाणी गळती लागल्याच्या व वाहिनी फुटल्याच्या घटना घडतात। या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद पातळीवर प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत। मात्र अद्यापही जलवाहिनी बदलण्यात आली नाही। आधीच जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असून काटेपूर्णा प्रकल्पात केवळ 25% पाणी शिल्लक आहे। त्यात अशा प्रकारे जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे।
माझ्या घरात पाणी रात्री 11 वाजतापासून घुसलं. सबन माझ्या घरात धिंगाणा झाला. अनाज धान्य अनाज सगळं पाणी माझ्या घरात माड्या पाणी आहे. दिवाण कूलर फ्रीज 2-2.5 लाखाचं कुटार सबन धिंगाणा झालं. पण ठेकेदाराला फोन लावले, ते फोन उचलूनच राहिले रात्रीपासून. हो, रात्रीपासून आम्ही जागीच आहो. आमच्या घरात सगळं सामान गाद्या फाद्या सर्व ओलं झालं. पुरं एरियात पाणी आहे. सगळे लेकरं बायको आम्ही सगळे 12 वाजतापासून जागी आहो. ठेकेदारावर कडक कारवाई होईल. कारवाई करा आणि सगळी नुकसान भरपाई भरून द्यावी. श्रावण मासातील पहिला श्रावण सोमवार असल्यानं चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील श्री क्षेत्र सोमनाथ महाराज मंदिरात भोलेनाथाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक भक्तांची मांदियाळी दिसून आली. भाविकांच्या श्रद्धेला पावणाऱ्या भोलेनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिरावर नेहमीच गर्दी असते. अन श्रावण महिना म्हटला तर भोलेनाथाच्या दर्शनासाठी पूर्ण जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं येत असतात. श्री सोमनाथ महाराज मंदिर व्यवस्थापनाकडून येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. तसेच भाविकांसाठी चहा, फराळाचे वाटप मंदिर विश्वस्त मंडळी व गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत असते. दरम्यान श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार असल्यानं भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात दिसून आली. हिवरखेड येथील महाकालेश्वर मित्रमंडळानं चक्क ओंकारेश्वर वरून कावडमध्ये शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी नर्मदा नदी पात्रातून जल आणलं. ओंकारेश्वर ते हिवरखेड असा 250 किलोमीटर अंतराचा प्रवास या भाविक भक्तांनी पायी केला असल्याचं कावडधाऱ्यांनी सांगितलं. या मार्गावरील मोठा घाट सुद्धा भाविकांनी पार पाडला. हिवरखेडच्या 60 ते 70 भाविकांनी पायी प्रवासात हजेरी लावली असल्याचं समजते. तसेच या कावडधारी भाविकांमध्ये अनेक तरुण भाविकांचा समावेश आहे. हे भाविक दिनांक 15 ऑगस्टला सोनाजी महाराजांचे सोनाळा येथे दाखल झाले, तर दुपारी त्यांनी हिवरखेडमध्ये प्रवेश केला आणि श्रावणच्या पहिल्या सोमवारी नागपंचमीच्या दिनी कावड यात्रेत सहभाग घेऊन शिवलिंगाला ओंकारेश्वर नर्मदा नदीमधील जल अर्पण केलं. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर यांना जलार्पण करण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अकोलाकर मोठ्या प्रमाणात गांधीग्राम इथं गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदी घाटावर भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कावडधारी पूर्णपणे निघेपर्यंत हे पथक रात्रभर तैनात राहणार आहे. यावेळी तहसीलचे अधिकारी, कर्मचारी तसेच वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे सदस्य बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रेस्क्यू रोप आणि सर्च लाईट यासारख्या अत्याधुनिक साहित्यांसह उपस्थित आहेत. नदीकाठच्या सुरक्षेत वाढ झाली असून भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजराजेश्वरच्या जलाभिषेकासाठी जे कावड यात्री करू येतात, दर रविवारी रात्री येऊन जे पाणी भरतात आपल्या गांधीग्रामला आणि सकाळी जाऊन जलाभिषेक करतात, त्यांच्या सुरक्षेसाठी नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोलामार्फत जे सुसज्ज व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामध्ये वंदे मातरम आपत्कालीन पथकचे पुरणखेडचे उमेशजी आटोटे व त्यांची पूर्ण टीम, हरिहरजी निमकंडे मंडळाधिकारी, बोरगाव मंजू आणि श्रावणजी भराडी मंडळाधिकारी बाष्टाकडी याच्यासह आम्ही इथे उपस्थित राहून मागील 25 वर्षापासून सेवा देत आहोत आणि त्यांच्या पूर्ण जबाबदारीनिशी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याचं आम्ही पूर्ण लक्ष देतो आणि त्यांची पूर्ण सुरक्षा करतो. तहसील परिसरात खरीप पिकांवर अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांचं अळ्यांकडून नुकसान होत आहे. फवारणी करूनही अळ्या नियंत्रणात येत नसल्यानं शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसानं दडी मारल्यानं पिकांची वाढी प्रभावित होण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढही प्रभावित होण्याची शक्यता आहे. बाळापूर तहसीलमधील अनेक शेतांमध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढला असून अळ्या पिकांची पाने आणि कोवळे फुटवे फस्त करत आहेत. त्यामुळं पिके कमजोर होण्याची भीती आहे आणि शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली असली तरी अपेक्षित परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे पावसाचा खंड आणि शेतामध्ये वाढलेले तण यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे. अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानं शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करावं अशी मागणी होत आहे. UCN न्यूज, अनीस खान, बाळापूर. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाच्या विरोधात ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत 14 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत.
सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्यानं तसेच ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंदीमध्येही या झोपड्यांची नोंद नसल्यानं या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू असल्याचं वडाळी सटवाई ग्रामपंचायत आणि अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परिसरातील असलेल्या 14 अवैध झोपड्यांवर बुलडोजर फिरवून जमीनदोस्त करण्यात आल्या. 1 पक्की आणि 13 टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात आणि अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली. बाळापुरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्याचा महायज्ञ पार पडला. अकोला जिल्हा युवा सेना आणि गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य शिबिरात 319 रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अकोला जिल्हा युवा सेना आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं बाळापूर येथील जैन मंदिर हॉलमध्ये भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचे उद्घाटन शिवसेने उपनेते तथा आमदार नितीन बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसेना सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, नगर परिषद उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे, आरोग्य सभापती बलबीर सिंग ठाकूर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तपासण्यासाठी आपण कार्यक्रम असायचा. खरं तर काही भाषण ऐकण्यासाठी मला तरी वाटतं की कोणी ऐकलं नाही. भाषण देण्यात काही वेळ नाही, पण खरं नगरपालिकेचे सभापती आदरणीय बिल्डो आमचे ठाकूर, आदरणीय पातूरचे माजी नगरपालिका